Hello student, today we are going to learn what is HTML. HTML is a hypertext markup language, and this language was developed by Berners-Lee, Tim Berners-Lee. Main purpose of the development for the website, developing a website. That's why it is called. HTML is used to build a web page. It is used to develop a web page. All the powerful formatting facilities are provided in an HTML, in this markup language. Powerful formatting facility like inserting image, linking multimedia, audio or video, linking multimedia, or link any other document, increasing, decreasing size of the text, changing the face of the text, or providing color, inserting a table. All the facility, all the powerful formatting facility are provided in this markup language. It is a computer language like C, C++, Java, VB. But the C, C++, Java, VB are the programming language that are used to develop a software. And this markup language is used for web designing. It is the most simple text-oriented language, because it requires the text editor. Whatever the tags are given in this markup language, all the tags were used in a notepad. You have to write a code in a notepad in the form of tag. Finally, we can say that HTML is used to create World Wide Web document. म्हणजे what is HTML? HTML हे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे. ह्या लँग्वेजचं डेव्हलपमेंट जे आहे बर्नर-लीनं केलेलं आहे, टीम बर्नर-लीनं. कशाकरिता? किंवा वेबसाईट बनवता येईल आणि ते शक्य झालं ह्या मार्कअप लँग्वेजच्या मदतीनं. पॉवरफुल फॉर्मॅटिंग फॅसिलिटी दिलेली आहे. आज आपण वेगवेगळे साईट पाहतो, किती स्टँडर्ड मॅनरमध्ये ते डेव्हलप केलेले असतात, कलरफुल असतात, इमेजेस असतात, बटन्स असतात, लिस्ट बॉक्स असतात, ऑडिओ असतात, व्हिडिओ असतात, टेबल्स असतात. सगळं काही वापरण्यात येत आहे कुणामुळं? ह्या मार्कअप लँग्वेजमुळं. कारण त्यांनी तशी फॅसिलिटी त्याच्यात ठेवली, ती पॉवरफुल फॉर्मॅटिंग फॅसिलिटी. ही एक मार्कअप लँग्वेज आहे, प्रोग्रामिंग नाही. ही एक कम्प्युटर लँग्वेज आहे, जशी की C, C++, जावा, VB. आता C, C++, जावा, VB हे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आता प्रोग्रामिंग लँग्वेजने सॉफ्टवेअर बनवता येते. मात्र HTML मार्कअप लँग्वेज न तुम्ही वेब डिझायनिंग करू शकतात. ह्याला मोस्ट सिम्पल टेक्स्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणलेलं आहे. सिम्पल टेक्स्ट ओरिएंटेड लँग्वेज. सगळी जे कोडिंग केली जाते त्याची ते टेक्स्ट एडिटरमध्ये. आपल्याला माहिती आहे टेक्स्ट एडिटर नोटपॅड झालं, नोटपॅड प्लस प्लस है ना, हे त्याचे टेक्स्ट एडिटर. म्हणजे फायनली तुम्ही म्हणू शकतात इट इज यूज फॉर वर्ल्ड वाईड वेब डॉक्युमेंट. आता HTML करता सॉफ्टवेअर लागतात. टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर. Type of softwares are required for the markup language, that is a text editor and a web browser. Without this, we can't write or we can't run the page, because markup language is used to develop the web page. For development of that page, to execute that page, we required the software that is a text editor and a web browser. Then which are the text editors? Text editor notepad in Windows. सगळ्यांना माहिती आहे, नोटपॅड विंडोमध्ये असतो. पिको युनिक्समध्ये, सिम्पल टेक्स्ट जे आहे ते मॅकिनटोश नावाच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये, किंवा आजचा नोटपॅड प्लस प्लस. आता हे तर झालं आपल्याला कोडिंग करण्याकरता लागणारे सॉफ्टवेअर.
Now the web browser, Internet Explorer, Google Chrome, Mozilla Firefox, these are the web browser. Opera, Netscape Navigator, these are the web browser required for this markup language. टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर मध्ये दोन भाग आहे, दोन टाइप्स आहे त्याचे, ते टेक्स्ट एडिटर आणि वेब ब्राउझर. वेब पेज बनवायचं तर दोन्ही पाहिजेच, कारण बनवायचं आणि त्याला रन करायचं, त्याला एक्झिक्यूट करायचं म्हणजे टेक्स्ट एडिटर आणि वेब ब्राउझर. टेक्स्ट एडिटर म्हणजे नोटपॅड विंडोमधला, मायक्रोसॉफ्ट विंडोज. पिको टेक्स्ट एडिटर युनिक्समधला. सिम्पल टेक्स्ट एडिटर मॅकिंटोशमधलं. आणि सध्याच्या स्थितीमध्ये नवीन जे आहे नोटपॅड प्लस प्लस. वेब ब्राउझर, इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम, these are the web browser required for the markup language. म्हणजे हे वेब ब्राउझरची गरज आपल्याला मार्कअप लँग्वेज करता लागते. ते वेब ब्राउझर कोणते? इंटरनेट एक्सप्लोरर झालं, नेटस्केप नॅव्हिगेटर झालं, ओपेरा झालं, गुगल क्रोम झालं, हे सगळे त्याचे वेब ब्राउझर्स आहे.